नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। तर आज आहे 3 जुलै 2024। आपला पुढील हवामान अंदाज 30 जुलैपर्यंतचा 31 जुलैपर्यंतचा तर हा संपूर्ण महिना हवामान अंदाज आहे। तर यामध्ये काय बदल होतील हवामानामधील व कशी परिस्थिती राहील पुढील आपण या अंदाजामध्ये पाहू। आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ह्या अंदाजानुसार शेतीतील कामेचे नियोजन आपल्याला करता येईल। तर आज 3 जुलै तर मराठवाड्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे। त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये दुपारच्या नंतर, तसेच 4 तारखेला पण पावसाची शक्यता आहे। म्हणजे एकंदर जर पाहितलं आपण तर 7 तारखेपर्यंत एक दिवस आड करून पाऊस पडणार आहे। त्याच्यामध्ये कमी जास्त पाऊस पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे। आणि आपण मागील परिस्थिती जर पाहितली तर शेतकऱ्यांना आपल्याला पावसाची अत्यंत आवश्यकता होती। कारण 22 तारखेपासून पाऊस हा म्हणजे 22 जूनपासून अत्यंत पाऊस कमी झालेला होता व त्यानंतर 22 पासून पुढे 30 पर्यंत 29, 27ला काही भागामध्ये थोडे भागामध्ये पाऊस पडला आणि 28ला कमी झाला, 28 जूनला व त्यानंतर पुन्हा 29ला कमी झाला आणि 30ला अजून पुन्हा पाऊसमान वाढले। 30 पासून पुढे शेतकऱ्यांचे पिकं जे आहेत पिकामध्ये जीवनदान मिळाले 30 तारखेपासून पुढे। तर आज 30 तारखेला पुन्हा 1 तारखेला थोडी पाऊसमान कमी झाली आणि 2 तारखेला काल परत अजून पुन्हा पाऊसमान वाढले। एकंदर जर मागील परिस्थिती जर पाहितली तर पिकाला अत्यंत पावसाची गरज होती आणि त्या प्रकारे आपल्याला पाऊस पडलेला आहे। थोडा पिकाला काही भागामध्ये ताण बसलेला आहे आणि ज्यांची पेरणी राहिलेली आहे पावसाअभावी, ज्या भागामध्ये पाऊस नव्हता त्यांची सुद्धा आता पेरणी सुरू झालेली असेल किंवा सुरू होईल ह्या पावसामध्ये। म्हणजे 10-12 दिवसामध्ये ते पेरून काढतील आणि ज्यांची दुबार पेरणी त्यांच्यासुद्धा संकट म्हणजे ते सुद्धा पेरून काढतील। आणि आपण सांगितलेले होते की 30 तारखेपर्यंत पावसाची वाट पाहत 30ला जर पाऊस वातावरण जे आहे ते वातावरणामध्ये अचानक बदल होत असतात। तर वातावरणामध्ये चांगला बदल झालेला आहे म्हणजे आपल्यासाठी चांगला आहे। आणि हा जुलैमध्ये जूनपेक्षा पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे। तर आपण अंदाज दिलेला होता उन्हाळ्यामध्येच एप्रिलमध्ये 4 जूनला सुद्धा पाऊसमान आहेच। आणि एकंदर जर आपण बघितलं तर पुढच्या मेन पावसाची तारखा त्यामध्ये आपण एक जर दिनांक जर पाहिलं त्याच्यामध्ये व्हिडिओ मोठा होऊ शकतो। कारण मेन पावसाच्या तारखा पाहू आपण। 7 तारखेला सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि 8 तारखेला पावसाची शक्यता आहे। तसेच 10 तारखेला 10 पासून पुढे 10 ते 14 या दरम्यान मराठवाड्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्याच्यामध्ये ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे 10 ते 14 जुलै। परत 14 जुलैपासून पुढे पाऊसमान कमी होईल 16पर्यंत आणि परत पुन्हा उघडीप बघा। सतत जर पाऊस जर असले तर धन हे पिवळे पडतात व त्यामुळे सुद्धा उघडीप सुद्धा आवश्यक असते आणि पाऊस सुद्धा आवश्यक असतो। तर 16 पासून पुढे पुन्हा पावसाला उघडीप राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये उघडीप म्हणजे तो 25 तारखेपर्यंत म्हणजे एकंदर 9-10 दिवस उघडीप राहील असा अंदाज आहे। आणि त्याच्यामध्ये 25 पासून पुढे म्हणजे 25 जुलैपासून पुढे परत अजून पावसाला आपल्याला सुरुवात झालेली दिसून येईल। तर पाऊस हा 25, 26, 28, 29, 30 तारखेला मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे त्या ह्या जुलैमध्ये। हा पण तुम्ही अंदाज लक्षात घ्या। एकंदर जर पाहिजे आपल्याला तर म्हणजेच ह्या कालावधीमध्ये म्हणजे 3 जुलै ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला वापसा कंडिशन काही भागामध्ये 1-2 दिवसाची वापसा परत पण 1-2 दिवस पाऊस अशी परिस्थिती राहणार आहे। तर आपल्याला पाऊसमान आहे आणि ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे 15 दिवसामध्ये। 15 दिवसाच्या नंतर म्हणजेच 16 पासून पुढे 16 ते 25 या दरम्यान परत सांगतो पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होणार, पावसाचे प्रमाण उघडीप होणार राहणार त्यामध्ये। तर या कालावधीमध्ये म्हणजे शेतीचे कामे आपल्याला करून घेण्यासाठी उपयुक्त आहे। आणि पुन्हा 25 पासून पुढे पावसाला सुरुवात झालेली आपल्याला होईल व 28, 29, 30 तारखेला अजून पुन्हा पाऊस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये। त्याच्यामध्ये परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यामध्ये। हा झाला आपला जुलै महिन्यातील हवामान अंदाज। नमस्कार।